नमस्कार मंडळी, माझा जॉब यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण एका एकदम जबरदस्त सरकारी नोकरीच्या संधीबद्दल बोलणार आहोत आणि ही संधी आहे थेट भारतीय हवाई दलामध्ये. चला तर मग अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया. तर बघा, ज्यांना देशाची सेवा करायची आहे ना, त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधीच आहे. भारतीय हवाई दलानं पुरुष उमेदवारांसाठी ग्रुप वाय मध्ये मेडिकल असिस्टंट या पदासाठी भरती काढली आहे. ही भरती आहे इंटेक 01/2027 साठी. चला मग याची सगळी माहिती सविस्तरपणे घेऊया. या संपूर्ण भरती प्रक्रियेचा रोडमॅप कसा असेल ते आपण बघूया. म्हणजे आपण काय काय पाहणार आहोत, तर हवाई दलात सामील होण्याची ही संधी काय आहे, यासाठी पात्रता काय लागेल, निवड प्रक्रिया कशी असणार आहे, अर्ज कसा करायचा आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या तारखा लक्षात ठेवायच्या आहेत. तर आपला पहिला विभाग, भारतीय हवाई दलात सामील व्हा. चला आपण थेट मुद्द्यावर येऊया आणि समजून घेऊया की ही नोकरी नेमकी आहे तरी काय आणि यात जबाबदाऱ्या कोणत्या असतील. हे बघा, हे पद म्हणजे फक्त एक नोकरी नाहीये, तर ही एक खूप मोठी जबाबदारी आहे. मेडिकल असिस्टंट म्हणून तुम्हाला नर्सिंग आणि फर्स्ट एड तर बघावंच लागेल, पण त्यासोबत मेडिकल स्टोअर्सचं मॅनेजमेंट, दवाखाना आणि वॉर्ड सुपरविजन अशा अनेक गोष्टी सांभाळाव्या लागतील. आणि हो, ही एक लाँग टर्म सेवा आहे, म्हणजे सुरुवातीला 20 वर्षांसाठी, जी पुढे 57 वर्षांपर्यंत वाढवता येऊ शकते. सो करिअरची एकदम पूर्ण सुरक्षा. ओके, आता वळूयात दुसऱ्या विभागाकडे, तुमची पात्रता तपासा. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या भूमिकेसाठी तुम्ही पात्र आहात का? चला तर मग अर्ज करण्याआधी जे काही निकष आहेत ना, ते एकदम काळजीपूर्वक तपासून घेऊ. तर तुमच्यात ती पात्रता आहे का? चला सगळ्यात आधी बघूया की या पदासाठी वय आणि वैवाहिक स्थितीचे नियम काय आहेत. तुमची जन्मतारीख या नियमांमध्ये बसतीये की नाही हे नक्की तपासा. इथे जरा नीट लक्ष द्या. जर तुम्ही फक्त 12वी पास असाल, तर तुमची जन्मतारीख ही 1 जानेवारी 2006 ते 1 जानेवारी 2010च्या दरम्यान पाहिजे. आणि हो, तुम्ही अविवाहित असणं गरजेचं आहे. पण जर तुमच्याकडे फार्मसीमध्ये डिप्लोमा किंवा BSc असेल, तर नियम थोडेसे वेगळे आहेत. ते तुम्ही ह्या टेबलमध्ये व्यवस्थित बघू शकता. आता बोलूया एज्युकेशनल क्वालिफिकेशनबद्दल. तर तुमच्याकडे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिश या विषयांसोबत 12वी पास असणं आवश्यक आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळीकडे कमीत कमी 50% गुणांची अट आहे, मग ते तुमचे एकूण गुण असोत किंवा फक्त इंग्रजी विषयातले. याशिवाय इतर काही पर्याय सुद्धा आहेत, तेही तुम्ही इथे बघू शकता. फक्त शिक्षण असून चालणार नाही, तुम्हाला शारीरिकदृष्ट्या सुद्धा फिट असणं खूप गरजेचं आहे. तुमची उंची कमीत कमी 152 सेंटीमीटर हवी, छाती न फुगवता 77 सेंटीमीटर पाहिजे, आणि डोळ्यांसाठी जे निकष आहेत ते या टेबलमध्ये दिल्याप्रमाणेच असायला हवेत. त्यामुळे अर्ज करण्याआधी हे सगळे पॉइंट्स नीट तपासा. आता येतो आपला तिसरा विभाग, निवड प्रक्रिया. अच्छा, तर पात्रतेचे सगळे निकष पूर्ण झालेत? वा, पण खरी परीक्षा तर आता सुरू होणार आहे. ही जी निवड प्रक्रिया आहे ना, ती बऱ्याच टप्प्यांमध्ये होते. चला बघूया तुम्हाला कोणकोणत्या आव्हानांना सामोरं जायचंय. तर ही संपूर्ण निवड प्रक्रिया आहे ना, ती मुख्य करून 3 टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. फेज 1 ऑनलाईन टेस्ट, फेज 2 शारीरिक चाचणी आणि फेज 3 मेडिकल एक्झामिनेशन. लक्षात ठेवा, प्रत्येक टप्पा पार केल्यावरच तुम्ही पुढच्या टप्प्यात जाऊ शकाल. तर पहिला टप्पा आहे 45 मिनिटांची ऑनलाईन परीक्षा. यामध्ये तुम्हाला इंग्रजी आणि रागा म्हणजे रिझनिंग आणि जनरल अवेअरनेस यावर प्रश्न विचारले जातील. इंग्रजीचा पेपर तर फक्त इंग्रजीतच असेल, पण रागाचा पेपर इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये तुम्हाला देता येईल. आणि हो, ही गोष्ट तर अजिबात विसरू नका, प्रत्येक बरोबर उत्तरासाठी तुम्हाला 1 मार्क मिळेल, पण प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी तुमचे 0.25 मार्क्स कापले जातील. हो, म्हणजे निगेटिव्ह मार्किंग आहे, त्यामुळे उत्तरं देताना जरा जपूनच. ऑनलाईन परीक्षा पास झालात की तुम्ही थेट पोहोचाल दुसऱ्या टप्प्यात, म्हणजेच फिजिकल फिटनेस टेस्टमध्ये. याची सुरुवात होईल 1.6 किलोमीटर धावण्याने. आता इथे तुमच्या वयानुसार धावण्यासाठीची वेळ वेगवेगळी आहे. म्हणजे जर तुमचं वय 21 वर्षांपर्यंत असेल, तर तुम्हाला हे अंतर 7 मिनिटांच्या आत पूर्ण करायचं आहे. धावून झालं की तुमची खरी ताकद तपासली जाईल. तुम्हाला 1 मिनिटात 10 पुशअप्स, 1 मिनिटात 10 सिटअप्स आणि 1 मिनिटात 20 स्क्वॉट्स करायचे आहेत. तेव्हा आत्तापासूनच तयारीला लागा. चला आता बघूया आपला चौथा विभाग, तुमचा अर्ज मार्गदर्शक. आता हे सगळं तर समजलं,
पण सगळ्यात महत्त्वाचं, अर्ज कसा करायचा? चला, ही ऑनलाईन अर्ज भरण्याची सोपी पद्धत आपण समजून घेऊया. अर्ज करण्याची प्रोसेस तशी अगदी सोपी आहे. 2 स्टेप्स आहेत. पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला तुमची बेसिक माहिती भरून रजिस्ट्रेशन करायचंय आणि मग दुसऱ्या स्टेपमध्ये पुन्हा लॉग इन करून उरलेला फॉर्म भरायचा आहे, डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आणि फी भरायची आहे. अर्ज भरताना काही गोष्टी तयार ठेवा. तुमचं लेटेस्ट फोटो, तुमची सही, जर तुम्ही 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे असाल तर तुमच्या पालकांची सही आणि तुमच्या डाव्या अंगठ्याचा ठसा. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे तुमचा एक लाईव्ह फोटोसुद्धा वेबकॅमने घेतला जाणार आहे. आता फोटोबद्दलची ही जी सूचना आहे ना, ती खूपच महत्वाची आहे. इथे अजिबात चूक करायची नाही. तुम्हाला तुमच्या छातीसमोर एक काळी पाटी धरून फोटो काढायचा आहे आणि त्या पाटीवर तुमचं नाव आणि फोटो काढल्याची तारीख पांढऱ्या खडूने मोठ्या अक्षरात स्पष्ट लिहिलेली पाहिजे. ही अट अजिबात विसरू नका. तुमचा अर्ज सबमिट करण्यासाठी तुम्हाला ₹550 प्लस GST इतकी परीक्षा फी ऑनलाईन भरावी लागेल. आणि लक्षात घ्या, ही फी नॉन रिफंडेबल आहे, म्हणजे ती परत मिळणार नाही. आणि आता आपण आलोय शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. विभाग 5, महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम टप्पे. या तारखा तुमच्या कॅलेंडरमध्ये आत्ताच मार्क करून ठेवा, कारण एकही डेडलाईन मिस करून चालणार नाही. लक्षात घ्या, ऑनलाईन रजिस्ट्रेशन 12 जानेवारी 2026ला सुरू होईल आणि 1 फेब्रुवारी 2026ला बंद होईल. म्हणजे अर्ज करायला खूप जास्त वेळ नाहीये. आणि तुमची ऑनलाईन परीक्षा 30 आणि 31 मार्च 2026ला होईल. त्यामुळे तयारीला आतापासूनच लागावं लागेल. कृपया संपूर्ण माहितीसाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जोडलेली तपशीलवार जाहिरात तपासा. तर आशा आहे की ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडली असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि हो, अशाच सरकारी नोकरीच्या नवीन संधींबद्दल सर्वात आधी माहिती मिळवण्यासाठी माझा जॉब YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब